श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये। आज स्वामी तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला नक्कीच दर्शन देणार आहेत। त्यासाठी तुम्हाला अगोदर हा संदेश संपूर्ण शेवटपर्यंत ऐकावा लागणार आहे। स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करूत हीच स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासीत होती। ते मूल थोडेसे कुठे रडले। घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकूनही गेले। ती पोरगी मात्र धावत पाळण्याशी आली आणि मूल उठलेले दिसले असे म्हणाली। काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे। अति प्रेमाने नाम घ्यावे। नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बंधनार आहेत। प्रपंचाचे यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत। भगवंताच्या अनुसंधानात खरे महत्व आहे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे। शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरं वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते। तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते। मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते। आता मी सेवा निवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे। भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, तो अत्यंत निस्वार्थी आहे। माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो, म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे। काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे। खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत। जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत। अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका। सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सगळा सर्वनाश होतो। मनाला समाधानाचं कुंपण घालावे लागते, म्हणजे हाती असलेल्या आनंदाची रंगत समजते। दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते। हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे। परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा। समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही। नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य। हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निश्चान। कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये। आज नाम सोडू नये। परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामानेच टिकेल। चांगला प्रपंच म्हणजे सहज न सापडणारी रक्तातली साखर आहे। आयुष्य चालले आहे, उद्याचा भरवसा नाही, तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा। प्रपंचाचं कमी जास्ती होणारच, तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालूच राहतो। नाम इतके घ्यावे की नामात शेवटचा श्वास जाईल याची खात्री वाटली पाहिजे। श्री स्वामी समर्थ।
दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नाहीत, पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूल हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नको, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशीही परिस्थिती आपल्याला आनंदरूप बनवत असते. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसातच हे साधेल. करता स्वामी आहे असे ज्यांना वाटले त्यांनी सर्व काही साधले. श्री स्वामी समर्थ. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे म्हणायला हवे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. विश्वास ठेवा, देवावर तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा आपल्या कर्मांनी पाहिजे ते मिळवू शकतो. ईश्वराला घराबाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया, क्षमा, शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूला उपस्थित आहे. ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रंग म्हणजे स्वामी माऊली. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल. पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारणच काय आहे. प्रेम सर्वांवर, श्रद्धा फक्त देवावर. तुमची पण देवावर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडत असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा. खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जाते की आयुष्य छोटा असले तरी चालेल, पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखराचं आयुष्य हे केवळ 14 दिवसांचंच असतं. त्या 14 दिवसाच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. प्रत्येकाने आपले बालपण एका अशा व्यक्तीसोबत आनंदीपणे जगलेलं असतं. ती व्यक्ती म्हणजे आपले आजोबा. अशी व्यक्ती असते ती लहानपणी आपला सर्वात चांगला मित्र म्हणून आपल्या सोबत खेळते, चूक झाल्यास समजावते. या सर्वांमध्ये आपल्यावर जीवापाड प्रेम करते. प्रत्येकाने या व्यक्तीचा सहवास आपल्या जीवनात अनुभवला असेलच. पूर्णपणे ईश्वराला समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सर्व पापांमधून मुक्त करेल. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी. तुमचा पण असेल स्वामी शक्तीवर विश्वास, तुम्ही पण असाल एक स्वामी भक्त. तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.